नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण सर्वच जण पाहत आहोत की 2022 सालापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण याच्यावरचं आर्ग्युमेंट्स कोर्टामध्ये चालू आहे आणि आपल्या सर्वांना फक्त तारीख पे तारीख, तारीख पे तारीख एवढंच आपल्याला आज दिसतंय. परंतु कालच मी पाहिलं या कोर्टाने भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक अत्याचारामधून यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. परंतु जिकडे लोकशाहीचा प्रश्न आहे अशा मुद्द्यासाठी आपल्याला कोर्टाकडनं फक्त तारीख पे तारीख अशी मिळते. ज्या वेळेला 2022 साली एकनाथजी शिंदे यांनी बंडखोरी केली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून सुनीलजी प्रभू हे योग्य आहेत हे सांगितलं होतं. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे प्रतोद भरतजी गोगावले यांना रद्दबातल ठरवलं होतं. मग जर का मुख्य प्रतोद हे सुनीलजी प्रभू होते सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, तर त्यांनी बजावलेल्या व्हीपला अनुसरून ज्या 16 आमदारांनी सुरुवातीला बंडखोरी केली होती ते अपात्र ठरवले गेले पाहिजे होते. परंतु अजूनही तसं काहीच झालेलं नाहीये. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपल्या सर्वांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, त्यानंतर आपले सर्वांचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळेला शिवसेनेच्या घटनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते आणि ही घटना ज्या वेळेला बंडखोरी झाली त्यानंतर आपण निवडणूक आयोगाकडे दिली. त्यावेळेला या निवडणूक आयोगाने फक्त लोकप्रतिनिधींचं संख्याबळ म्हणजेच आमदार आणि खासदारांचं संख्याबळ याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि मूळ शिवसेनेची जी घटना आहे त्याच्यावर, या घटनेच्या अंतर्गत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बांधणीवर आणि तळागाळातील वास्तवावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. मग असं असताना आज आपल्याला एवढे वर्ष लागतात तरी सुद्धा न्यायालयाकडनं, म्हणजे एखादं लहान मूल जरी तुम्ही थांबवलं आणि विचारलं ना की धनुष्यबाण कोणाचं किंवा शिवसेना कोणाची, ते लहान मूल पण सांगेल हो तो ठाकरेंचा आहे. परंतु असं असताना सुद्धा आज एवढे वर्ष होऊन सुद्धा आपल्याला फक्त मिळते तारीख पे तारीख. आज पुन्हा आपल्याला तारीख मिळाली 4 ऑगस्ट. तर बघूया लोकशाहीचा कणा समजल्या जाणाऱ्या आणि भारताच्या प्रत्येक नागरिकांना ज्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, ही न्यायव्यवस्था खरंच सत्याच्या बाजूने उभी राहील का, सत्याच्या बाजूने निर्णय देईल का, हे सर्वांनाच बघण्यासारखं आहे. कारण जर या वेळेला न्यायालयाच्या माध्यमातून लोकशाहीचा जर खून करण्यात आला किंवा लोकशाही चिरडण्यात आली तर मात्र भविष्यात एक भारताचा नागरिक न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाईल किंवा नाही याची आपल्याला शंका उत्पन्न होते. त्यामुळे तुम्हा सर्वांना काय वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महासागर न्यूज.